नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दाल मिलच्या रोजच्या धावपळीत शांतता आणि सुव्यवस्था आणू शकते. विचार करा, तुमच्या मिलसाठी एक डिजिटल ब्रेन. चला पाहूया हे नक्की काय आहे. आता बघा, मिल चालवणं म्हणजे काही सोपं काम नाही. जे मिल मालक आहेत त्यांना तर हे चांगलंच माहितीये, किती मेहनत, किती अनुभव लागतो, नाही का? म्हणजे गिरणीचा असा एकही कोपरा नाही जो तुम्हाला माहीत नाही. प्रत्येक मशीनचा आवाज, प्रत्येक कामगाराचा स्वभाव, अगदी डाळीच्या प्रत्येक पोत्याचा हिशोब तुमच्या डोक्यात असतो. आणि हे सगळं एका दिवसात नाही तर वर्षानुवर्षांच्या अनुभवातून येतं. पण एक मिनिटा थांबा. सगळं काही माहीत असलं तरी जे आकडे तुमच्या व्यवसायाचा खरा आरसा आहेत ते तुम्हाला तितकेच स्पष्ट दिसतात का? म्हणजे नक्की खर्च किती झाला, नफा किती, कोणत्या मशीनमुळे फायदा होतोय, हे सगळं? अहो, रोजचं वास्तव तर वेगळंच आहे, नाही का? सकाळी ट्रक आला, माल उतरला, गोडाऊनमध्ये किती स्टॉक आहे याचा फक्त अंदाजच लावावा लागतो. मग कामगारांची रोजची मजुरी, बोनसचा हिशोब, कोणाला ॲडव्हान्स दिलाय, कुणाकडून पैसे यायचे बाकी आहेत. अरे देवा, हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे डोक्याला तापच आहे. तर मग मूळ समस्या काय आहे? माहिती नाहीये असं नाही. खरी अडचण आहे ती माहिती विखुरलेली असण्याची. आणि हेच तर दुखणं आहे. सगळी माहिती आहे आपल्याकडे, काही बिलांमध्ये, काही वहीत आणि बरंच काही तर फक्त डोक्यात. पण प्रॉब्लेम हा आहे की हे सगळं इतकं विखुरलेलं आहे की जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग यावर काही तोडगा आहे का? हो, नक्कीच आहे. एक असं साधन जे खास याच विखुरलेल्या माहितीला एकत्र आणण्यासाठी बनवलं गेलंय. आणि त्याचं नाव आहे दाल उद्योग. हे आहे तुमच्या गिरणीचा डिजिटल मेंदू. हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये, तर एक पूर्ण मॅनेजमेंट सिस्टम आहे जी खास तुमच्यासारख्या मिल मालकांसाठीच बनवली आहे, जेणेकरून काम स्मार्ट होईल आणि नफा जास्त मिळेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे तुमच्या मिलची भाषा बोलतं. इथे मोठे मोठे अकाउंटिंगचे शब्द नाहीत. हे सॉफ्टवेअर ऑफिसमध्ये बसलेल्या अकाउंटंटसाठी नाहीत, तर गिरणीच्या फ्लोअरवर काम करणाऱ्या माणसासाठी बनवलं आहे. अगदी सोपं आणि सरळ. चला आता बघूया की हे दाल उद्योग नक्की कोणकोणती कामं सोपी करतं. सगळ्यात आधी ट्रकची ये-जा. प्रत्येक ट्रकची नोंद होते, वजनातला फरक आपोआप कॅल्क्युलेट होतो आणि महत्वाचं म्हणजे कच्च्या मालातून किती पक्की डाळ मिळाली याचा अंदाज येतो. म्हणजे सुरुवातीलाच होणारा तोटा टाळता येतो. आता गोडाऊनमधला स्टॉक अंदाजे किती असेल हे विचारण्याऐवजी एका क्लिकवर बघा नक्की किती आहे. म्हणजे उगाच जास्त माल विकत घेतला जात नाही आणि जागेचाही योग्य वापर होतो. पुढे कामगारांची हजेरी. रोजची हजेरी व्यवस्थित लागल्यामुळे महिन्याच्या शेवटी पगाराच्या किंवा बोनसच्या वेळी वादच नाही. सगळा हिशोब अगदी चोख असतो. आणि उधारी ही तर सगळ्यात मोठी डोकेदुखी असते. कोणाला किती पैसे दिले, कोणाकडून किती यायचे आहेत, हे सगळं स्पष्ट दिसतं. म्हणजे डोक्यावरचा ताण कमी आणि पैसे बुडण्याचा धोकाही कमी. एवढंच नाही तर मशीनची देखभालसुद्धा. प्रत्येक लहान मोठ्या दुरुस्तीची नोंद ठेवली जाते. याच्यामुळे काय होतं, मशीन दुरुस्त करावी की नवीन घ्यावी हा निर्णय घेणं खूप सोपं जातं, कारण तुमच्याकडे पूर्ण इतिहास असतो. ओके, तर ही झाली रोजची कामं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. खरी जादू तर तेव्हा होते जेव्हा ही सगळी माहिती एकत्र येते आणि आपल्याला व्यवसायाबद्दल काहीतरी नवीन सांगू लागते. म्हणजे तुम्ही जी काही माहिती भरता ना, ती फक्त एक नोंद नसते. ते तुमच्या मिलच्या हेल्थ रिपोर्टचा एक भाग असते. हे सगळे तुकडे एकत्र येऊन एक मोठं, स्पष्ट चित्र तयार होतं. जसं की समजा तुम्हाला जाणून घ्यायचंय की गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी डाळीचं उत्पादन वाढलं की कमी झालं. आता हे वाटण्यावर अवलंबून नाही. तुमच्यासमोर आकडे आहेत. मशीन जास्त चांगली चालतीये की नाही हे तुम्ही फॅक्ट्सवर सांगू शकता. याच माहितीच्या आधारावर तुम्ही खर्चाचे विश्लेषण करू शकता, मशीनची कामगिरी तपासू शकता, कामगारांची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे हे बघू शकता. थोडक्यात रोजच्या रोज तुमच्यासमोर एक मिल हेल्थ डॅशबोर्ड असतो. तर शेवटी मुद्दा काय आहे? बघा, तुमचा अनुभव आणि तुमची अंतःप्रेरणा ह्याला काही तोड नाहीये. हे सॉफ्टवेअर त्याची जागा घेत नाहीये, उलट त्याला एका नव्या शक्तीची जोड देत आहे. विचार करा, तुमची गिरणी तुमच्या अनुभवावर चालते. आता कल्पना करा की ती माहितीच्या आधारावर चालायला लागली तर? अनुभवाला जेव्हा माहितीची जोड मिळते तेव्हा काय होऊ शकतं? आणि हाच प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. जेव्हा प्रत्येक निर्णय स्पष्ट माहितीवर आधारित असेल तेव्हा तुमची मिल काय काय साध्य करू शकते?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?